आपल्यासोबत भाई जगताप आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया. भाई, एकूण पाहायचं तर कुठंतरी काँग्रेसची इन्व्हॉल्वमेंट आहे असं परिणय फुके म्हणत आहेत कोरटकरांच्या या सगळ्यामध्ये, आणि कुठंतरी त्यांनीच लपवून ठेवलं, काँग्रेसनंच लपवून ठेवलं असा आरोप ते करताना दिसते. परिणय असली काय फुकाफुकी काय करू नको तू. माझं सांगणं आहे, हे स्वतः आमदार राहिलेले आहे, मंत्री राहिलेली व्यक्ती अगर असं म्हणत असेल तर मग सभागृहामध्ये जेव्हा हा विषय निघतो तर नावं सांगा ना. घाबरता का? कुणाला घाबरता? घाबरण्याचं काय कारण नाही. त्यामुळे ही ह्यांची पद्धत आहे, ही भाजपची पद्धत आहे. जोरजोरात बोलायचं, अनापशनाप बोलायचं, या विरोधकांच्या अंगावर जायचं, हे सगळं त्यांचं जुनं तंत्र आहे, काही नवीन नाही. माझं तर त्यांना सांगणं आहे की परिणय फुकेजी अशी फुकाफुकी करण्यापेक्षा आपण सभागृहामध्ये उभं राहून सांगा ना की काँग्रेसच्या अमुक अमुक नेत्याच्या घरी किंवा जे काय व्हिडिओ आहेत, जे काय ते एकदा सांगा. असं संभ्रमात का ठेवता, असं माझं म्हणणं आहे. राज्यातले पण काँग्रेसचे नेते संपर्कात होते आणि त्यांनीच तिथं पाठवलं. सोबतच तेलंगणामध्ये सापडलं तर तेलंगणामध्ये पण काँग्रेसचंच राज्य आहे असा आरोप करतात. ते काँग्रेसचं राज्य आहे म्हणजे अख्खं सगळेच त्या राज्याचे सगळे नागरिक काँग्रेसचे आहेत असं काही समजण्याचं कारण नाही. पूर्वी त्यांचं होतं, त्यांनी याच्याबरोबर भाजपने पूर्वी जे होते काय त्यांचं नाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री जे होते पूर्वी, आता काँग्रेसचं राज्य आहे, त्याच्यापूर्वी जे राज्य होतं त्याच्यामध्ये भाजपा सामील होतीच ना. त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही. आणि जे काय असेल, समजा तेलंगणामध्ये सापडला, मद्रासमध्ये सापडला, कुठं जम्मू काश्मीरला सापडला, ते नावं सांगा ना. बरं, तुमचं सरकारच आहे सगळीकडे. तेलंगणाचं सरकार सोडून द्या, केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, अनेक ठिकाणी इथं तुमचं सरकार आहे, जाऊन त्यांना आणा ना तिकडनं, काय प्रॉब्लेम काय. परंतु अशा पद्धतीने संभ्रम निर्माण करणं एखादं वक्तव्य ते बरोबर नाही. तर हे होते भाई जगताप यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेले होते. अशा प्रकारचा संभ्रम जो आहे तो कुठेतरी हे परिणय फुके निर्माण करतात आणि तो कुठेतरी चुकीचा आहे. कॅमेरामॅन कृष्ण खापरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.